शिक्षक भरती दुसरा टप्पा यामध्ये एक मेजर प्रश्न असा आहे की फेज 1मध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली होती, फॉर एक्झाम्पल एक कॅन्डिडेट आहे त्याची 1 ते 5मध्ये फेज 1मध्ये निवड झाली होती, त्याच उमेदवाराचं नाव परत तुम्हाला ह्या लिस्टमध्ये पण बघायला मिळतं आहे. राहिलेल्या उमेदवारांना संधीच नाही का? मग आता त्या उमेदवाराचं नाव ह्या लिस्टमध्ये आहे कारण त्याला 1 ते 5 सोडून पुढच्या प्रवर्गाला तो गटाला तो फॉर्म भरू शकत होता. तो बाय रूलच आहे ते. सो त्यामुळे त्याची कदाचित 6 ते 8ला 9 ते 12ला इथे कुठेतरी निवड झाली असेल. पण दुसरा मुद्दा हा येतो आता की तो उमेदवार त्या ठिकाणी जाईल का? कारण ऑलरेडी तो सिलेक्ट झाला आहे, ऑलरेडी नियुक्ती त्याला मिळालेली आहे. सो 1 ते 5मध्ये कदाचित त्याला दोन ऑप्शन आहे. एक तर त्याला त्याच्या जिल्ह्यात किंवा आवडत्या ठिकाणी त्याला ऑलरेडी जॉब मिळाला आहे. सेकंड फेजमध्ये मात्र जिल्हा बदल आहे, दुसरा जिल्हा आहे, दुसऱ्या ठिकाणी आहे, कदाचित तो तिथे जाणार नाही, ती जागा परत रिक्त राहील आणि परत तो रिक्त जागांसाठीची परत भरती प्रक्रिया राबवली जाईल. दुसरा मुद्दा, त्याला हवं त्या जिल्ह्यातच पहिल्या प्रेफरन्सनुसार त्या जिल्ह्यात त्याला वरच्या ठिकाणी गटामध्ये त्याला जर संधी मिळाली तो गेला तर परत एकदा त्याचं पाठीमागच्या फेज 1मध्ये ज्या ठिकाणी सिलेक्शन झालं होतं ती जागा रिक्त होणार आहे. मग तिच्यावर सुद्धा कारवाई होऊन परत ती जागा पण भरली जाणार आहे. सो जरी डबल तो उमेदवाराची नियुक्ती सिलेक्शन झालं असेल, तो कुठे जातो आता? पहिल्या ठिकाणीच राहतो की नवीन ठिकाणी जातो? जरी त्यांनी घेतलं तरी पण जी जागा रिक्त राहील त्या रिक्त जागेसाठी परत ती भरती प्रक्रिया राबवली जाईल, ज्याला आपण रिक्त, अपात्र, गैरहजर. तेव्हा ॲक्च्युअली DV होतो. DV झाल्यानंतर फायनल नियुक्ती दिल्यानंतर ती जागा रिक्त राहत असेल वेगळ्या कारणाने तर त्याच्यावर सुद्धा परत भरती प्रक्रिया राबवली जाते. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संधी मिळू शकते. शेवटपर्यंत टिकून राहा.